आवाज येतोय का? आवाज येतोय? Yes, sir. ओके. Chalo, good morning to all of you. In previous lecture, we just complete conceptual part regarding entrepreneurship, entrepreneurship development, and the important definition, how identification, assessment, problem, solution, then what is the meaning of entrepreneurship, likewise, and the characteristics and specific potential of an entrepreneurship. Now today we start role demand of an entrepreneur. रोल डिमांड म्हणजेच काय? त्याच्यामध्ये डिमांड म्हणजे त्याला आपण अपेक्षित असतं, एक्सपेक्टेड असतं, त्याला आपण डिमांड म्हणतो. जसं आपण मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय बघतो. डिमांड म्हणजे त्याला तेवढी मागणी असते. तर अशीच मागणी की आपल्या एंटरप्रेन्युअरल ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा कुठल्याही उद्योजक ज्यावेळेस एखाद्या बिझनेसमध्ये एंटर करत असतो तर त्यावेळेस ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे. जसं आपण स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स बघितले की त्याला ट्रस्ट असला पाहिजे, त्याला नॉलेज असलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी असलं पाहिजे, इनोव्हेशन असलं पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन टेकिंग ॲबिलिटी असली पाहिजे. तर असे आपण वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. त्या व्यतिरिक्त जे काही जनरल एंटरप्रेन्युअरसाठी रोल डिमांड आहेत तर ते सुद्धा अतिशय गरजेचे आहेत की काही वेळेस आपल्याला ते दिसतात आणि काही वेळेला आपल्याला ते दिसत नाहीत. म्हणजे जेवढे काही उद्योजक असतात किंवा जे व्यावसायिक असतात तर त्याच्या सगळ्यांच्याच मध्ये हे रोल डिमांड हे असत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल इथिक्स, त्याला आपण नीतिशास्त्र म्हणतो. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट बोलली असेल, म्हणजे व्हॉट एव्हर यू सेट युअर प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज दॅट वन यू फॉलो ड्युरिंग युअर होल एंटरप्रेन्युअरल ऍक्टिव्हिटी. तुम्ही जर एकदा तुमच्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या नैतिकतेमध्ये जर एकदा ठरवले की माझी जी काही तत्व आहेत किंवा माझी जी काही मूल्य आहेत तर त्या मूल्यांना मी धरूनच चालेल. पण जर ती मूल्य तुम्ही जपत नसाल तर त्याचा काही उपयोग नसतो किंवा तुमचं इथिक्स हे तिथं पाठीमागं पडतं किंवा तुमच्या नीतिशास्त्राला तिथं धक्का पोहोचत असतो. सो रोल डिमांड दॅट वन इज ऑल्सो एक्सपेक्टेड अलॉंग विथ युअर स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स. तुमच्या ज्या काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या बरोबर या सुद्धा गोष्टी एंटरप्रेन्युअर मध्ये असणं आवश्यक आहे. आणि या जर गोष्टी असतील तर युअर पर्सनॅलिटी and your entrepreneurial activity and their efficiency increases day by day and that one help for extending your enterprise. आणि तेच तुमचा जो व्यवसाय असेल तर तो वाढ करणं किंवा त्या व्यवसायामध्ये वृद्धी करणं यासाठी अतिशय आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघू. विचार द रोल डिमांड ऑफ अन एंटरप्रेन्युअर. आता असे कुठले रोल डिमांड आहेत आपल्या एंटरप्रेन्युअर मध्ये? रोल डिमांड आपले कुठले कुठे आहेत? तर फर्स्ट वन आहे अकोमोडेशन टू द व्हेंचर. आता अकोमोडेशनला आपण इथं मराठीमध्ये म्हणतो निवास किंवा राहण्याची सोय किंवा आपण एक व्यवस्थित आपली एक सुविधा किंवा एक फॅसिलिटी असं आपण म्हणतो. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अकोमोडेशन टू द व्हेंचर, व्हेंचर म्हणजे साहस, धाडस किंवा त्याच्याबद्दल एक तुमचं फेसिंग ॲबिलिटी. म्हणजे एखादा कुठलाही सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशनला फेसिंग ॲबिलिटी. आता याच्यामध्ये तुम्हाला एक याचं मिनिंग लक्षात घेत असताना यू डोंट गो बॅक फ्रॉम युअर एनी सिच्युएशन. तुम्हाला समोर एखादी सिच्युएशन आल्या तर त्या सिच्युएशनला बघून भिवू नका किंवा तिथून पाठीमागं पळू नका. डोंट फिअर अँड डोंट गो बॅक. यू फेस दॅट वन सिच्युएशन प्रॉपरली मीन्स युअर अकोमोडेशन टू द व्हेंचर इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल, स्टडी करावा लागेल. मग तुम्हाला मार्केटमधला प्रॉब्लेम असेल तर काय प्रॉब्लेम आहे तर ते तुम्हाला ते धाडसी कृत्य असेल किंवा ते त्याच्यावर त्या अभ्यास करणं त्याच्यावरती सोल्युशन घेणं. काही सोल्युशन तुम्ही बघितलं असतात की आता कोविडची सिच्युएशन असेल तर या कोविडच्या सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये जे प्रोडक्ट असतात तर त्याची जी काय सेल आउट होण्याची आत्ताची जी काय क्षमता आहे तर अतिशय कमी. तर त्या प्रमाणामध्ये जर प्रोडक्शन होत असेल तर ते सेल होत नसेल तर त्या प्रोडक्टची जी काय क्वालिटी असेल किंवा त्याच्यातले जे काय पेरिशॅबिलिटी असेल तर त्याच्यामुळे त्याच्यावरती परिणाम होत असतो. त्यामुळे आपण मार्केटमध्ये गेलं
तर जे काय होलसेलर रिटेलर्स असतात तर त्याचा ते फायदा घेत असतात आणि याच्यामध्ये मार्केटमध्ये कंपनीकडून एक कमी रेटमध्ये ते प्रोडक्ट घेत असतात आणि बाहेर सेल करत असताना हाय रेटमध्ये सेल करण्याचा प्रयत्न करत असतात. व ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार जे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे तर त्याच्यामध्ये कुठं फ्लक्च्युएशन दिसतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला जे कंपनीमधले जे काय टोटल प्रोडक्शन युनिट आहे तर त्याच्यावरती इन्फ्लुएन्स होतो. त्याचबरोबर तुमच्या कस्टमर असेल तर त्यांचा टोटल लाईव्हलीहूड मधला जो काय इकॉनॉमिक बॅलन्स आहे तर त्याच्यावरती सुद्धा इन्फ्लुएन्स होत असतो. सो अकोमोडेशन टू द व्हेंचर इज मोस्ट इम्पॉर्टंट. यू स्टडी स्टेप बाय स्टेप each and every step during facing each and every situation at the time of course of entrepreneurial activity. Then total immersion and involvement. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल इमर्शन अँड इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला झोकून देऊन काम करायचंय किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथं काय करायचंय आपणाला त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घ्यायचंय. इमर्शन म्हणजे त्याच्यामध्ये आपण डुबणं किंवा त्याच्यामध्ये पूर्ण सखोलपणे आपण त्याच्यामध्ये अंतर्मुख होणं असं आपण त्याला म्हणतो. तर टोटल इमर्शन आणि इन्व्हॉल्वमेंट म्हणजे कुठल्याही परिस्थिती असू दे तर जोपर्यंत त्याच्यातला आपल्याला शेवटी एंड येत आहे किंवा आपण जे काही सेट केलेला ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा आपले जे काही गोल्स असतील तर जे जोपर्यंत आपण ते अचीव्ह करत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पूर्ण झोकून देऊन काम करणे किंवा त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला स्वतःला डुबवून घेणं किंवा आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे एंटर होणं. तर अशा गोष्टी तुम्हाला प्रत्येक स्टेपवरती करावं लागतील. अप टू व्हॉट टाइम कुठपर्यंत करावं लागतील जोपर्यंत तुमचं बिझनेस एक्सपान्शन होत नाही. ऍट द टाइम ऑफ युअर अप टू द टाइम ऑफ युअर बिझनेस एक्सपान्शन अँड ऑल्सो फॉर एक्सटेंडिंग युअर एंटरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी बियॉन्ड द लिमिट ऑफ बाउंड्री. तुमचं जे काही बाउंड्री तुम्ही डिसाईड केली असेल तर त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुम्हाला तुमचा एंटरप्राइज काय करायचा आहे एनलार्ज करायचं आहे. त्याच्यामधून तुम्हाला स्वतःला पूर्ण झोकून देऊन स्वतःच एक इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये ठेवून तुम्हाला या गोष्टी करायच्या. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघता की वेगवेगळे एंटरप्रिनर असतात तर तुम्हाला माहित आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघायला मिळतं. म्हणजे सीईओ असेल त्यानंतर त्याच्यामधला सब एखादा ऑफिसर असेल त्यानंतर मॅनेजर असेल त्यानंतर सुपरवायझर असेल त्यानंतर स्किल लेबर्स असतील त्यानंतर तुमचे लेबर्स असतील त्यानंतर फील्ड लेवल वर्कर्स असतील लाईकवाईज जर मार्केटिंग मध्ये जे काही मॅनेजर वगैरे असतात तर अशा ज्या काही गोष्टी असतात म्हणजे तुम्ही काय करता जबाबदारी देता आणि त्याच्यामधून तुम्ही फक्त लिप्त राहता and you perform your duty properly. Likewise, you expect that one things during the entrepreneurial activity, but that one is not required. That one is not proper way to get a maximum profit and to improve your business activity. So you should involve properly during course of activity. The next one, क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन. तुमच्या एंटरप्राइज मध्ये प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी नाविन्य काय तर दिसलं पाहिजे. नवीन काय तर तुम्ही तिथं सादर करताना किंवा तिथं दाखवताना तुम्ही दिसला पाहिजे. आता याच्यामध्ये तुमची जी काय क्रिएटिव्हिटी असेल किंवा इनोव्हेशन असेल नाविन्य जे काय असेल तर ते तुम्हाला तिथं एक्सप्रेस करता आलं पाहिजे. मग तुमच्या क्वालिटीमध्ये असेल पॅकेजिंग मध्ये असेल प्राइस मार्केटिंग प्राइस मध्ये असेल म्हणजे जिथं तुम्हाला दाखवतोय म्हणजे त्याला आपण सर्जनशीलता सुद्धा असं म्हणतो की ज्यामधून तुम्ही आपल्या प्रोडक्ट जो असेल तर तो प्रोडक्ट हा प्रॉपरली मार्केटमध्ये लॉन्च करत असताना त्या प्रोडक्ट मधले जे काही इनोव्हेशन असेल किंवा त्याच्यामधले जे काही घेण्यासारख्या गोष्टी असतील तर सर्जनशील म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला योग्य असतात त्याला आपण कॉम्पिटन्सीज म्हणतो किंवा प्रॉपर स्पेसिफिक असं आपण त्याला म्हणतो. तर अशा गोष्टी तुम्ही त्या प्रोडक्ट मधून कस्टमरला तिथे प्रोव्हाइड करणं आणि कस्टमरचा अप्रोच हा मॅक्झिमम तिथं इन्क्रीज करणं. ते नॉलेज ऑफ द बिझनेस आपण जसं कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघितलं की पोटेन्शियल एंटरप्रिनर कडे काय पाहिजे नॉलेज पाहिजे. पण नॉलेज हे फक्त स्पेसिफिक आता तुम्हाला ऍग्रिकल्चरचं नॉलेज आहे. ऍग्रिकल्चरचं नॉलेज म्हणजे तुम्हाला एंटोमॉलॉजीचं आहे पॅथॉलॉजीचं आहे बॉटनीचं आहे किंवा इकॉनॉमिक्स आहे हे सगळं नॉलेज आहे. पण नॉलेज ऑफ द बिझनेस हाऊ टू युटिलाइज दॅट वन थिंग. आता तुमच्या जर तुम्ही बिझनेस एस्टॅब्लिश केलाय आणि तो बिझनेस जर मिल्क रिलेटेड असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. काव मिल्क पप्युलर मिल्क गोट मिल्क शीप मिल्क त्यानंतर त्याच्यातल्या फॅट क्वालिटी एसएनएफ त्यानंतर त्याच्यातले जे काही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज असतात
तर ते तुम्हाला माहित पाहिजे. ते तुम्ही कुठलं मिल्क प्रोसेस करता, मग त्या मिल्क मधून जास्तीचं जर बफेलो मिल्क असेल, त्याची फॅट पर्सेंटेज जास्त असेल, तर कुठले प्रोडक्ट तयार केले पाहिजे, बाय प्रोडक्ट तयार केले पाहिजेत. काव मिल्क असेल, त्याची फॅट पर्सेंटेज कमी आहे, तर तुम्ही कुठलं तिथं प्रोडक्ट तयार केलं पाहिजे. मार्केटमध्ये कुठलं आपल्याला मॅक्झिमम प्राइसमध्ये सेल करता येईल. मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये कुठला प्रोडक्ट सेल होतो. गायच्या दुधापासून आपण अजून दुसरं काय तयार करू शकतो का? म्हशीच्या दुधापासून आपण वेगळा काय श्रीखंड वगैरे जर मॅक्झिमम सेल होत असेल, तर त्याच्याकडे आपण जास्त अप्रोच देऊ शकतो का? लाईकवाईज. तर यू शुड इम्प्रूव्ह युअर नॉलेज रिगार्डिंग युअर बिझनेस अँड पीपल अँड टीम बिल्डिंग. जसं आता आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघितलं, तर जसं आपण पूर्णपणे त्यांच्यावर जबाबदारी टाकतो, तर त्यावेळेस आपल्याला स्वतःला सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतं. पण त्याचबरोबर तुम्हाला ती टीम प्रॉपरली बिल्ड करावी लागते. म्हणजे यू अलॉट each one the specific responsibility regarding performing their job duties or job work, and that one helpful for the entrepreneurial processes, which one require most important step, like for expansion of the business. तुमच्या बिझनेस एक्सपान्शन साठी टीम बिल्डिंग हे अतिशय महत्वाचे आहे. मग कोऑपरेटिव्ह वर्क असेल, कोऑर्डिनेशन ड्युरिंग द परफॉर्मिंग वर्क असेल, त्यांना असिस्टन्स असेल, हेल्प असेल. म्हणजे तुम्ही जर असाल, मी मार्केटिंग मॅनेजर आहे, मी तुमच्या पॅकेजिंग मध्ये काय येऊ किंवा तुम्हाला तिथे मदत का करू, असं न म्हणता तुम्हाला एक कोऑपरेटिव्ह मुवमेंट किंवा एक सहकारी असिस्ट करणं, मदत करणं, तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे काय करावं लागतील, परफॉर्म करावं लागतील, की जेणेकरून तुमची जी टीम बिल्डिंग असेल तर ती चांगली होईल, एक बॉन्ड चांगला तयार होईल. आणि होमोजिनियस ऍक्टिव्हिटी जर असेल तर तुमचं आउटपुट सुद्धा प्रॉपर असणार आणि त्याची जी इफिशियन्सी असेल तर ते मॅक्झिमम असणार आहे. सो यू मेक प्रॉपर पीपल अँड टीम बिल्डिंग ड्युरिंग एंटरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी. देन इकॉनॉमिक व्हॅल्यू, तुमचे जे काय आर्थिक मूल्य आहेत, म्हणजे तुमचं आर्थिक नियोजन असं आपण म्हणतो, ते तंतोतंत तुम्ही पाळलं पाहिजे. आता आर्थिक नियोजन म्हणजे सगळ्यात रिस्की फॅक्टर हा आपल्या एंटरप्रिनर मधला इकॉनॉमिक्स. म्हणजे इकॉनॉमिक त्याला आपण फायनान्शियल रिस्क असं म्हणतो. तर जर फायनान्शियल रिस्क जर कमी करायची असेल, मिनिमाइज करायचं असेल, आपण इलिमिनेट करू शकत नाही, कारण पैशाशिवाय कुठलाही व्यवसाय चालत नाही. पण फायनान्शियल जी रिस्क आहे तर ती मिनिमाइज करायची असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक व्हॅल्यू जपावं लागते. म्हणजे आपल्याला कुठं जास्त प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, एक्सपेंडिचर कुठं करावं लागेल, पण बॅलन्स्ड एक्सपेंडिचर असेल किंवा बॅलन्स्ड जे काय सेल असेल किंवा परचेस असेल, तर ते कसं करता येईल. तर त्या इकॉनॉमिक व्हॅल्यूज तुम्ही जपल्या पाहिजेत. उगाच नको तिथं खर्च करणं किंवा नको तिथून प्रोडक्ट आणणं. जर तुम्हाला रॉ मटेरियल नियरेस्ट प्लेसला मिळत असेल तर दुरून आणणं, तर अशा गोष्टी तुम्ही अवॉइड करणं, की इनिशियल स्टेजला तर तुम्हाला इकॉनॉमिक व्हॅल्यू ह्या तंतोतंत पाळाव्या लागतील. म्हणजे जे प्रॉपरली जे काय तुम्ही सेट ऑफ व्हॅल्यूज असतील, इकॉनॉमिक व्हॅल्यूज, तर त्या तुम्ही डिसाईड करा. बिकॉज ऍट द एंड ऑफ द year or at the time of specific economic year, during that time or economic month, during that time you should balance your sheet. त्यावेळेस तुमची शीट बॅलन्स ही असली पाहिजे. बॅलन्स जर होत नसेल तर तुम्हाला त्याच वेळेस जर बॅलन्स होत असेल तरच तुम्हाला तिथे प्रॉफिट होत असतो. बॅलन्स जर शीट होत नसेल तर तुम्हाला तिथं तोटा सहन करावा लागतो. कधी? ऍट द इनिशियल स्टेज. ते बॅलन्स शीट ही तुमची इनिशियल स्टेजला जोपर्यंत तुमचं प्रॉफिट एनलार्ज होत नाही किंवा त्याच्यामध्ये इन्क्रीज होत नाही, तोपर्यंत तुम्हाला इकॉनॉमिक व्हॅल्यूज काय करावं लागतात, जपावे लागतात, किंवा त्या मूल्य तुम्हाला तिथे जपावे लागतात. आणि इथिक्स, नीतिशास्त्र, पोलाइट स्पीकिंग असेल, लिस्निंग असेल, क्रिएटिव्हिटी असेल, त्यानंतर एक्सपोजर असेल, पर्सनॅलिटी असेल, देन युअर प्रिन्सिपल्स रिगार्डिंग मार्केटिंग असेल, देन पब्लिकेशन, प्रेझेंटेशन, ऑल दिस थिंग. म्हणजे तुमचे जे काय स्टँडर्ड्स असतात तर ते स्टँडर्ड्स तुम्ही तिथे काय करायचे, अडॉप्ट करायचे. त्याला आपण इथिक्स म्हणतो. म्हणजे कॉम्प्रोमाइज न करणं, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करणं. मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट आपण जर तिथं घेतला असेल, मार्केटमध्ये तुम्हाला वेळेत उपलब्ध करून देतो, तर ते कॉम्प्रोमाइज न करता त्या वेळेस तुम्ही उपलब्ध करून देणं. तर अशा इथिकल थिंग्स असतात तर त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. इंटिग्रिटी अँड रिलायबिलिटी म्हणजे एकसंगता आणि विश्वसनीयता, त्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एकसंगत म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये एकसंगता असेल, की ज्यामध्ये जसं तुम्ही बघता की कच्चा माल आला, शुगर फॅक्टरी मध्ये तुम्ही बघितलं असेल, ऊस आला की ते लगेच त्याचं कटिंग केलं जातं, त्याच्यातून रस काढला जातो, त्याच्यातून ते परत उकळला जातो, त्यानंतर त्याच्या प्रक्रिया केली जाते, साखर तयार होते, पोती भरली जातात, मार्केटला दिलं जातं. ते त्याला आपण इंटिग्रिटी किंवा वर्क इंटिग्रिटी म्हणतो. तर तसं तुम्ही इंटिग्रिटी मेंटेन केली तर तुमचा कंटिन्युअस म्हणजे ह्याच्यामध्ये विदाउट स्टॉप और कुठल्याही ठिकाणी स्टॉप नव्हता, तुमचा बिझनेस काय होतो, रन होत जातो. आणि तुमचा जो फ्युचर प्रॉस्पेक्ट बेस असेल तर तो तिथं स्ट्रॉंग होत जातो. आणि रिलायबिलिटी, विश्वसनीयता, तुम्हाला कस्टमरची विश्वसनीयता तिथं जपावी लागेल, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठलीही तिथं
अडचण येणार नाही. तर एकदा विश्वास दाखवला की तो विश्वास शेवटपर्यंत तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. देन हाऊ टू आयडेंटिफाय पोटेन्शियल एंटरप्रेन्योर. आता जसं आपण मगाशी कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं किंवा आता आपण रोल डिमांड बघितलं, तर त्याच्यामध्ये नॉलेज आहेच. पण पोटेन्शियल एंटरप्रेन्योर जो कार्यक्षम असतो असं आपण त्याला म्हणतो. पोटेन्शियल म्हणजे कार्यक्षम, की ज्याच्यामध्ये पूर्ण ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी ते परफॉर्म ॲट ईच अँड एव्हरी स्टेप. कुठल्याही वेळेस असू दे, कुठल्याही ठिकाणी असू दे, कुठल्याही टप्प्यामध्ये असू दे किंवा कुठल्याही पोझिशनला तो असतो. तर त्या प्रत्येक पोझिशनला तुम्हाला त्याचं नॉलेज हे तिथं यूज करावं लागतं. नॉलेजचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी करावं लागतं. आणि जर नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन करावं लागणार असेल तर तुम्हाला तेच नॉलेज असणं आवश्यक आहे. नॉलेज जर नसेल, तुम्ही दुधावरती प्रक्रिया करत असाल, तुम्हाला जर एखाद्या वेळेस 50 लिटर दूध खराब लागलं, पेरिशेबल कमोडिटी आहे मिल्क, त्याच्यामध्ये जर 50 लिटर दूध खराब झालं तर तुमचं नॉलेज पाहिजे. जर दूध खराब झाला असेल तर त्याच्यामधला जो पीएच असेल, त्याच्यामधला एसएनएफ असेल, त्याच्यामधलं फॅट असेल आणि त्यानंतर आपण जो बाय प्रॉडक्ट जो तयार करू शकतो 50 लिटर दुधापासून, तर तो कोणता आपण करू शकतो. तर जी डिसिजन पॉवर आहे तर ते नॉलेज बेस तुम्ही घेऊ शकता. म्हणजे डिसिजन पॉवर साठी तुम्हाला नॉलेज आणि एक्सपिरियन्स अतिशय महत्वाचा आहे. पण त्यातला जो महत्वाचा घटक आहे नॉलेज, हे तुमचं एक अवेअरनेस असणं प्रत्येक गोष्टीचं अतिशय गरजेचं आहे. सेट ऑफ स्किल म्हणजे तुम्हाला वेगवेगळे कौशल्य असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला मॅनेजरियल स्किल असलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, फायनान्शियल मॅनेजमेंट स्किल असलं पाहिजे, देन इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर मॅनेज करणं त्याचं स्किल असलं पाहिजे, रिसोर्स मॅनेजमेंट स्किल असलं पाहिजे. म्हणजे हे वेगवेगळ्या स्किल्स आहेत, तर त्या तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. देन अप्रोप्रिएट पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. म्हणजे युअर एक्सपोजर शुड बी प्रॉपर, युअर गेस्चर पोश्चर शुड बी रिक्वायर्ड प्रॉपर. तुम्ही जे हावभाव करत असता, हातवारे करत असता, युअर वॉकिंग, युअर गोइंग हिअर अँड देअर, देन युअर रिस्पेक्ट, देन युअर रिप्लाय, लाईकवाईज ऑल these things. Or if you present your things or opinions or any information near the specific outdoor person or outdoor team, that time also you should expose your personality proper way. Then motives, प्रेरणा, तुम्ही तुम्ही स्वतः एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व तयार व्हा किंवा तुम्ही कुणाची तरी एक चांगली प्रेरणा घेण्याचा तिथं प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही कुणाचं तर मोटिव्ह असायला पाहिजे आणि तुम्ही कोणाचे आयडॉल्स असणं आवश्यक आहे. म्हणजे जेणेकरून मोटिव्ह हे जे तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये अतिशय महत्वाचं आहे. कारण प्रेरणेतूनच तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकत असता, पुढं करत असता. प्रेरणा जर नसेल तर तुम्ही आहे त्या ठिकाणीच राहता. त्यातून तुमचा बदल किंवा त्याच्यामधलं तुम्हाला वेगळेपण हे दिसून येत नाही. ट्रेड्स, त्याला आपण डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. आपण इतरांच्या पेक्षा वेगळं कसं, आपला प्रोडक्ट इतरांच्या पेक्षा वेगळा कसा, आपला प्रोडक्ट इतरांच्या पेक्षा बेटर कसा, हाऊ वी कम्पेअर आवर प्रोडक्ट टू अदर प्रोडक्ट, हाऊ वी कम्पेअर आवर सेल्फ, आवर कंपनी और आवर एंटरप्राइज टू अदर एंटरप्राइज, लाईकवाईज त्याला आपण ट्रेड्स म्हणतो. म्हणजे तुम्ही जर दोन व्यक्ती एका ठिकाणी उभा केले तर तुम्ही म्हणाल का हे दोन्ही माणसंच आहेत, आपण त्याला तसंच म्हणू शकतो, हे दोन्ही माणसंच आहेत. जसं उद्योग दोन उभे केले असतील, मिल्क प्रोसेसिंग युनिट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जे काय दुधावरती प्रक्रिया करणारी ती फॅक्टरी असं आपण त्याला म्हणतो. पण त्याच्यामधले जे प्रोडक्ट असतात, त्याच्यामधल्या प्रोडक्टच्या क्वालिटी असतात, त्या प्रोडक्ट मधले न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज असतात, त्या प्रोडक्ट मार्केट मधलं प्राइस असेल, त्या प्रोडक्ट मधला मार्केट मधला डिमांड असेल, ह्याच्यामधला जो फरक आहे त्याला आपण ट्रेड्स म्हणतो. तर जसं दोन व्यक्ती जर तुम्हाला समोर उभा केला तर त्याचा हाईट असेल, कलर असेल, पर्सनॅलिटी असेल, त्याचं बिहेवियर असेल, ऑल दिस थिंग मीन्स त्याला ट्रेड्स असं आपण म्हणतो. तर त्या डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात, तर त्या तुम्हाला तिथं लक्षात घ्याव्या लागतात. देन पर्सिस्टन्स, त्याला आपण चिकाटी म्हणतो. म्हणजे इफ यू गेट फेल्युअर देन यू डोंट लूज युअर पेशन्स. तुम्हाला जर तिथं अपयश आलं तर तुम्ही पेशन्स लूज करू नका, चिकाटी ठेवा, की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट स्टेप मध्ये यू गेट प्रॉफिट. अदरवाइज नेक्स्ट स्टेप लाईकवाइज यू मेक अ प्रॉपर स्टेप ड्युरिंग होल एंटरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी. ऍट दॅट टाइम युअर पर्सिस्टन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यावेळेस तुमचं जे चिकाटी असेल तर ती अतिशय महत्वाची आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍबिलिटी, म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला प्रॉब्लेम असणार आहे. मग कुणाचा इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम असेल, लेबरचा प्रॉब्लेम असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम असेल, मशिनरीचं त्याच्यामधल्या ज्या काही दुरुस्ती असतील तर त्याच्याचा प्रॉब्लेम असेल, पॅकेजिंगचा प्रॉब्लेम असेल, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असेल, रिसोर्सचा प्रॉब्लेम असेल, व्हॉट एव्हर मे बी. म्हणजे तुमच्या ज्यावेळेस एंटरप्राइज एस्टॅब्लिश करत असता तर त्या एंटरप्राइज साठी जे नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी असतात किंवा नंबर ऑफ थिंग्स असतात, तर त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये तुम्हाला रोजच्या रोज
हा प्रॉब्लेम हा तिथं क्रिएट होणार आहे, तर तो तुम्हाला कन्सिडरच करायचा आहे आणि ते प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी तुम्हाला तयार करायची आहे. तर जो प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी ज्याच्याकडे आहे, तर प्रॉब्लेम जर आला तर ते सोडून दिला, तर तो पोटेन्शियल एंटरप्रेन्योर होऊ शकत नाही. त्यानंतर मॅनेजमेंट म्हणजे जे काही रिसोर्स असतात, लेबर्स असतात किंवा तुमचे ऑल एंटरप्रेन्योरल ॲक्टिव्हिटी असतात, ह्या प्रॉपर वे न जाण्यासाठी म्हणजे ते मार्ग न चुकणं, एका व्यवस्थित मार्गाने पुढे जाण्यासाठी तुम्हाला नियोजन किंवा व्यवस्थापन चांगलं करणं आवश्यक आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी असतात, त्या ज्या एंटरप्रेन्योर मध्ये दिसतात, त्याला आपण पोटेन्शियल एंटरप्रेन्योर असं म्हणतो. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. आता बघा, डेव्हलपमेंट म्हणजे आपण डेफिनेशन बघितली की ग्रॅज्युअल ग्रोथ इन सिक्वेन्शियल फेज. आता प्रत्येक व्यक्ती तुम्ही बघितलं, आता आपल्या महाराष्ट्र असेल किंवा इंडिया किंवा वर्ल्ड मध्ये असेल, तर आता सद्यस्थितीमध्ये जे काही आपले प्रोफेशन आहेत किंवा आपण व्यवसाय असतात किंवा आपले उद्योग असतात, तर ते तुम्हाला जास्त भरभराटी होत असताना दिसत आहेत. उदाहरणार्थ तुम्ही आता बघितलं असेल, शेअर मार्केट. तुमचे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहित असेल शेअर मार्केटची संकल्पना. आता या शेअर मार्केटमध्ये काही कुठलं गव्हर्नमेंट शिरत नाही किंवा कुठला एखादा व्यक्ती शिरत नाही, तर उद्योग असतात. टाटा असेल, स्टील असेल, सीएनजी असेल, त्यानंतर तुमचं जिंदाल असेल, बजाज असेल, हिरो असेल, तर हे सगळे उद्योजक किंवा उद्योजकतेवरती आधारित असणारे जे वेगवेगळे ऑर्गनायझेशन असतात, तर त्या शेअरमध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि या शेअर मधून ते त्यांचे जे काय एंटरप्राइज असतात, तर ते एंटरप्राइज बूस्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि इच अँड एव्हरी डे यू अवेअर or each and every day they perform their duty in the share and that one help for getting support or financial assistance for boosting the enterprise. तर त्यांना एक सपोर्ट मिळत असतो. तर असे एक एंटरप्रिनरशिपची जी काही डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी आहे, तर जसे आपण शेअर मार्केटमधून फायनान्शियल असिस्टन्स घेतो आणि तुम्ही बघितलं असेल शेअर मार्केटमध्ये बरेच व्यक्ती आपल्या जगामध्ये बरेच व्यक्ती आहेत की ते आपले शेअर इन्व्हेस्ट करत असतात. त्यानंतर त्यातून त्याला फायदा मिळत असतो. या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतील. शेअर मार्केट ही एक त्यातलं एक विकासात्मक म्हणजे आपल्या उद्योजकताला चालना देण्यासाठी त्यात आताच्या सद्यस्थितीमध्ये किंवा याच्या पाठीमागे सुद्धा ते महत्वाचा रोल तिथं प्ले करतं. पण आता आपल्या ह्याच्यामध्ये एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला विकासात्मक स्टेप्स ह्या तुम्हाला घ्याव्या लागतात. तर विकासात्मक स्टेप्स घेत असताना नंबर ऑफ ऑब्स्टॅकल्स आर देअर. त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी येणार आहेत. मग त्या अडचणी येत असताना तुम्हाला बरेच जर अचिव्हमेंट बेटर अचिव्हमेंट पाहिजे असेल, बिग अचिव्हमेंट पाहिजे असेल, बिग ऑब्जेक्टिव्ह अचिव्हमेंट पाहिजे असेल किंवा सक्सेस पाहिजे असेल, तर तुम्हाला प्रत्येक स्टेप हे क्रॉस करावं लागतं. मग आता प्रत्येक स्टेपवरती काही असू शकतं. मग कुठलाही तिथे प्रॉब्लेम असू शकतो, कुठलीही अडचण असू शकते, कुठलीही सिच्युएशन असू शकते, कुठलंही एखादं तुम्हाला फायनान्शियल रिस्क तिथं असू शकते, व्हॉट एव्हर मे बी. तर त्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. आणि त्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर एक प्रॉपर सिच्युएशन येते की त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय होतं, सक्सेस मिळतं. आता सक्सेस म्हणजेच काय, मॅक्झिमम प्रॉफिट म्हणजे सक्सेस नाही. तुम्हाला फक्त ₹1 इन्व्हेस्ट केला, तो ₹1 इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला ₹1 10 पैसे मिळाले, म्हणजे तुमचा आत्ता बिझनेस म्हणजे मार्जिनल पासून प्रॉफिट कडे चाललेला आहे, ज्यामध्ये तुम्ही ज्या स्टेप्स तुमच्या समोर येत होत्या, त्या स्टेप्स तुम्ही प्रॉपरली तिथं क्रॉस केलेल्या आहेत. बट इफ यू गेट ओनली 10 पैसा आफ्टर इन्व्हेस्टिंग ₹1, ₹1 इन्व्हेस्ट केल्यानंतर ₹1 10 पैसेच मिळत असतील, म्हणजे 10 पैसेच तुमचा नफा होत असेल, यू डोंट सॅटिस्फाय ऑन द स्पेसिफिक प्रॉफिट. जो प्रॉफिट असेल त्याच्यावर तुम्ही समाधानी असू नका. तर यू टेक नेक्स्ट स्टेप्स. त्यानंतर परत तुम्हाला तिथं स्टेप्स तयार करावे लागतील आणि त्या स्टेप्सच्या आधारे तुम्ही कसा नफा ₹2, ₹5, ₹6, ₹10, ₹1 गुंतवल्यानंतर ₹10 मिळवू शकता. तर यासाठी तुम्हाला म्हणजे अविरत प्रयत्न, म्हणून त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. ग्रॅज्युअल ग्रोथ इन सिक्वेन्शियल फेज. पुन्हा 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 तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतात. जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये जॉबमध्ये किंवा आपल्या एनी प्रोफेशन असेल किंवा आपलं जे काय जॉब अपॉर्च्युनिटीज असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त प्रमोशन ही एकच डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी आहे की जे तुमची 15 आणि 20 आणि 25 वर्षांनी होत असते. पण एंटरप्राइज ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला दर तासाला सुद्धा विकास होऊ शकतो, दर दिवसाला विकास होऊ शकतो, दर महिन्याला होऊ शकतो, दर वर्षी होऊ शकतो, दर 6 महिन्याला होऊ शकतो, व्हॉट एव्हर मे बी. मग याच्यामध्ये तुम्हाला असं काय नाही, आपला उद्योग ह्याच्यामध्ये जे काय त्याचं वाढ असेल, तर ते कधीही होऊ शकते, एका तासात सुद्धा होऊ शकते. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला असं काही टाइम लिमिट नाही की याच वेळेस होईल किंवा त्याच वेळेस होईल. काही काहींचे उद्योग असतात, तर ते काही कालावधीमध्येच ते मोठे होतात.
काही उद्योग असतात तर त्याला थोडा वेळ जात असतो. सो if you want to achieve success, then you make a proper step and achieve your success by setting your objectives. Then which are the developmental activity involved in the एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट? आता एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटची डेफिनेशन काय? डेव्हलपमेंट म्हणजे आपण बघितले ग्रॅज्युअल ग्रोथ अँड सिक्वेन्शियल फेज. तर याच्यामध्ये तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग द स्किल अँड नॉलेज ऑफ एंटरप्रेन्योर थ्रू व्हॅरियस ट्रेनिंग अँड क्लासरूम प्रोग्राम्स. आता आपल्याला त्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये जर आपल्याला एंटर व्हायचं असेल तर आपलं स्किल आणि नॉलेज इम्प्रूव्ह केलं पाहिजे. स्किल आणि नॉलेज इम्प्रूव्ह करायचं असेल तर हाऊ यू अप्रोच नंबर ऑफ थिंग्स, जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्याला अप्रोच करा. याच्यामध्ये तुम्हाला सांगितले की ट्रेनिंग अँड क्लासरूम प्रोग्राम, जे तुमच्यासाठी ट्रेनिंग अँड क्लासरूम प्रोग्राम आहेत तर त्या ट्रेनिंग अँड क्लासरूम प्रोग्राम साठी तुम्ही तिथं अप्रोच करा. Then entrepreneurship development refers to the process of enhancing entrepreneur skill and knowledge through structured training and institutional building. आता वरती जी डेफिनेशन दिली त्याच्यामध्ये थोडाफार बदल केलाय की त्याच्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजे स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग द्या. म्हणजे कसंही ट्रेनिंग देऊ नका. तुम्हाला वही लिहायला आलं पाहिजे, तुम्हाला पैसे कसे कोणाला किती दिले पाहिजेत असं न देता तर स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सिच्युएशन नुसार हे तुम्हाला ते ट्रेनिंग असलं पाहिजे. त्या ट्रेनिंग मध्ये तुम्ही नो हाऊ दॅट वन यू लर्न प्रॉपरली, हे कसं सगळं होतं किंवा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर ते माहित करून घ्या. आणि इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग म्हणजे तुमचं जे काय बिल्डिंग रॅपोर्ट्स आहेत तर त्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. आणि इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग हे करत असताना तुम्हाला प्रत्येक जे काय ट्रेनिंग आणि नॉलेजचा जो इम्प्रुव्हमेंटचे स्टेप्स आहेत तर त्याच्यामध्ये ट्रेनिंग अँड क्लासरूम प्रोग्राम ह्याच्या मार्फत तुम्हाला इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग तिथं करता येते. The entrepreneurship development is a process of identifying opportunity in the marketplace and arranging resources required to exploit the opportunities for long-term gains. आता एंटरप्रेन्योरशिप म्हणजे आपण डेफिनेशन बघितली की याच्यामधून आपल्याला काय करावं लागतं, जे अपॉर्च्युनिटीज असतात मार्केट प्लेस मधले असतील किंवा रिसोर्स मधले असतील तर ते एक्सप्लॉइट करणं आणि त्याच्यातून आपल्याला लॉंग टर्म गेन्स हा कसा मिळतो तर ते चेक करणं. आणि इट इज क्रिएटिंग वेल्थ बाय ब्रिंगिंग टुगेदर रिसोर्सेस इन न्यू वेज टू स्टार्ट अँड ऑपरेट अँड एंटरप्राइज. आपणाला ज्या काय संपत्ती आहे म्हणजे आपली जी संपत्ती आपण तयार करतो बाय ब्रिंगिंग टुगेदर रिसोर्सेस, जे आपले वेगवेगळे नैसर्गिक स्रोत आहेत किंवा आपले स्रोत असतात तर त्यातून आपण आपलं वेल्थ किंवा आपली संपत्ती तिथं वाढवण्याचा प्रयत्न करत असतो इन द न्यू वेज टू स्टार्ट अँड ऑपरेट अँड एंटरप्राइज, ज्याच्यामध्ये आपला व्यवसाय आपण तिथं सुरू करत असतो. देन इट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ऑपरेटिंग अँड अज्युमिंग द रिस्क ऑफ अ बिझनेस व्हेंचर. आणि आपण जो एंटरप्राइज तयार करत असतो तर त्याच्यामध्ये एक प्रक्रिया आहे की आपण प्लॅनिंग करणं, नियोजन करणं, ऑर्गनायझेशन सुसंघटन करणं, ऑपरेटिंग प्रक्रिया करणं आणि अज्युमिंग द रिस्क, ज्याच्यामध्ये आपल्याला धोके पत्करावे लागतात ज्यामध्ये आपल्याला बिझनेस व्हेंचर की आपल्याला हे धोके पत्करून धाडसी व्यवसाय, धाडसीपणानं किंवा धाडसी वृत्तीनं आपल्याला तो व्यवसाय तिथं करावा लागतो. इट इज द ॲबिलिटी टू टेक रिस्क इंडिपेंडेंटली टू मेक मोर अर्निंग इन मार्केट ओरिएंटेड इकॉनॉमी. आणि याच्यामध्ये एक तुमची क्षमता लागते की रिस्क इंडिपेंडेंटली जी काय तुम्ही जबाबदारी घेतात की जो काय धोका पत्करतात तर स्वतंत्रपणे पत्करा टू मेक मोर अर्निंग, ज्यातून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल. जर तुम्ही त्याच्यामध्ये शेअर घेतला, पार्टनर घेतला किंवा काय जर केलं तर तुमचा प्रॉफिट हा रिड्यूस होत जाणार आहे. तर असं न करता स्वतः त्याच्यावरती जे काही धोके असतात ते पत्करण्याचा प्रयत्न करणं, त्यातून मार्केट ओरिएंटेड इकॉनॉमी त्या ठिकाणी तयार करा. Then entrepreneurship development is the process of enhancing entrepreneur skill, knowledge through structured training and institutional building program. That one we also learn in previous definition. Then essence to create entrepreneurship culture within the society. आता याच्यामध्ये जर तुम्हाला एक तिथं वातावरण तयार करायचं, इसेन्स म्हणजे त्याला एक सराउंडिंग असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुमच्या सोसायटीमध्ये जे कल्चर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप सारख्या ज्या काय कन्सेप्ट असतील किंवा ज्या वेगळ्या कल्चरल बेस्ड प्रोग्राम असतील तर ते तुम्हाला तयार करावे लागतील. स्किल अक्वायर्ड मे नॉट बी इमिजिएटली ऍप्लिकेबल बट कुड बी युजफुल इन द लॉंग टर्म. तुम्ही जे काही कौशल्य तुमच्याकडे आत्मसात केले असतील किंवा मिळवले असतील
तर अशी कौशल्य काय तुम्ही लगेच वापरलीच पाहिजेत किंवा लगेच वापरात आले म्हणजेच आपण स्किल्ड पर्सन असं म्हणता येत नाही. तर तुम्हाला ते लाँग टर्म मध्ये कधी तर तुम्हाला ते युजफुल होतं किंवा कधी तर तुम्हाला ते ऍप्लिकेबल होतं. पण नॉट यू एक्सपेक्ट इमिजिएटली ऍप्लिकेबल द स्किल विच यू हॅव अक्वायर्ड बट कुड बी युजफुल ॲट द लाँग बघू शकता. The meaning of entrepreneurship आपण बघितलंय. इट इज अ प्रोसेस ऑफ अंडरटेकन बाय एन एंटरप्रेन्योर टू एस्टॅब्लिश अँड डेव्हलप न्यू एंटरप्राइज. एंटरप्रेन्योरशिप मध्ये नवीन धोका पत्करून आणि आपण एक नवीन काहीतरी एखादी गोष्ट आणणं त्याला आपण एक उद्योग असं म्हणतो. आणि इट इज अ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द आयडियाज ऑफ एस्टॅब्लिशिंग अन एंटरप्राइज इन टू द इम्प्लिमेंटेशन. आणि याच्यामध्ये आपल्या ज्या काय आयडियाज असतात तर ते आपण कन्वर्ट करत असतो की ज्याला आपला एंटरप्राइज असेल तर ते एंटरप्राइज मध्ये आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतो. एंटरप्रिनरशिप इज अ डिसिप्लिन विथ अ नॉलेज बेस्ड थेअरी. आपलं एंटरप्रिनरशिप जे आहे तर ती एक डिसिप्लिन आहे की ज्यामध्ये नॉलेज बेस्ड थेअरी आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ज्ञान आवश्यक आहे आणि इट इज अन आउटकम ऑफ कॉम्प्लेक्स सोशिओ इकॉनॉमिक अँड सायकोलॉजिकल टेक्नॉलॉजिकल लिगल अँड अदर फॅक्टर्स आर इन्व्हॉल्व. त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक सामाजिक त्यानंतर मानसिक आणि तांत्रिक आणि लिगल कायदेशीर ज्या काही गोष्टी असतात डायनॅमिक अँड रिस्की प्रोसेस. ह्याच्यामध्ये आपण डायनॅमिक आणि रिस्की प्रोसेस ही तिथं इन्व्हॉल्व झालेली आहे. देन नेक्स्ट वन पॉइंट इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. मी आता तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं की इम्पॉर्टन्स आहे का, प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. पण आपल्या एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटला महत्व आहे का? येस, देअर इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स फॉर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. हाऊ हे आपण कसं सांगू शकतो? बाय गेटिंग द स्पेसिफिक पॉईंट. ह्याच्यामध्ये आपण काय पॉईंट दिले? डिक्रीज द अनएम्प्लॉयमेंट. आता आपण एंटरप्रिनरशिप म्हणजे उद्योजकता विकास जर करत असतो तर आपल्याला अतिशय महत्वाचा जो पॉईंट आहे की अनएम्प्लॉयमेंट. हे अनएम्प्लॉयमेंटची जी संख्या आहे तर ती आपण कमी करू शकतो, डिक्रीज करू शकतो. डिक्रीज अनएम्प्लॉयमेंट. आपल्यामध्ये बेरोजगारीचा दर जो वाढत आहे तर तो बेरोजगारीचा दर कमी करण्याला मदत करतो. त्यानंतर जर स्वतंत्र एंटरप्राइज असतात तर एंटरप्रिन्युअर नवीन तयार करण्याचा प्रयत्न करतो. आपले जे उद्योग आहेत तर आपल्या उद्योग आपल्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियामध्ये आपण रन करू शकतो. वेगवेगळे प्रोडक्ट आपण लोकल प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल करू शकतो. देन जे काय आपलं इंडियन प्रोडक्ट असतात किंवा आपले स्पेसिफिक वी कॅन एक्सपेक्ट आउटसाइड प्रोडक्ट फॉर द purchasing or for taking their benefit. So our product is most important, or Indian product or our specific geographical product, that one is more feasible for the customer. Then reduce capitalization. तुम्हाला याच्या मार्फत जे काही कॅपिटलायझेशन असते तर ते आपण रिड्यूस करू शकतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर भांडवल जे असतं कॅपिटलायझेशन म्हणजे जर आपण भांडवल म्हणतो तर भांडवल आपणाला जर बाहेरचे प्रोडक्ट मार्केटमध्ये जर आपण आणायचे म्हणले बाहेरचे उद्योग तर त्याच्यामध्ये भांडवल बरंच लागतं. तर भांडवल कमी करण्यासाठी आपल्याला आपले हे उद्योग अतिशय फायदेशीर आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर गाईचा गोठा फॉरेन मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मॅनेजमेंट ऑफ पर्टिक्युलर काव शेड किंवा काव रेनिंग, हाऊ टू काव रिअर ड्युरिंग स्पेसिफिक कोर्स ऑफ टाइम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं असतं की बऱ्याच टेक्नॉलॉजी असतात, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी बऱ्याच ते सगळं केलेलं असतं. पण तुम्हाला याच्यामध्ये भांडवल जास्त लागतं. मग याच्यामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये असेल, कन्स्ट्रक्शनच्या स्वरूपामध्ये असेल, लँडच्या स्वरूपामध्ये असेल, ट्रान्सपोर्टच्या स्वरूपामध्ये असेल, व्हेकलच्या स्वरूपामध्ये असेल, बरंच असतं. तरी भांडवल कमी करण्यासाठी हा आपला उद्योजकता विकास अतिशय गरजेचा आहे. इकॉनॉमिक बॅलन्स ऑफ द कंट्री. आपला आर्थिक बॅलन्स हा आपल्या उद्योजकतेवरती अवलंबून आहे. पैसा खेळता राहिला पाहिजे तर आपली इकॉनॉमी वाढत जाते. पैसा जर खेळता राहिला नाही तर आपली इकॉनॉमी वाढत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला वर्षाला जर 2 लाख रुपये मिळत असतील शेतीमधून, हा नफा मिळत असेल तर 1 लाख रुपये तुम्ही परत पुढच्या पिकासाठी वापरा आणि 1 लाख तुम्ही कुठं तर गुंतवणूक करा. ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वर्षी पिकाचं प्रोडक्शन घेता तर ते 1 लाख रुपये जर गुंतवलं असतं तर परत 2 लाख मिळाले तिथं 3 लाख तुम्हाला त्यातून शेतातून मिळतात आणि इकडे 1 लाख गुंतवलेलं असतं त्याला परत व्याज असेल किंवा काय असेल तर त्याच्यावरती 1 लाख मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 3 लाख परत त्याच्यामध्ये वाढवत असता. म्हणजे गुंतवणूक जर केली तरच त्याच्यामध्ये वाढ होत असते. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक बॅलन्स जर आपल्या कंट्रीचा बॅलन्स करायचं असेल तर आपल्या एंटरप्रिनरल ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत. म्हणजे पैसा तुम्ही कच्चा माल घेणं, कच्चा माल तयार करणं, प्रक्रिया करणं, मार्केटमध्ये आणणं, परत मार्केटमध्ये सेल करणं, ऑल दिस थिंग. ह्याच्यामुळे काय होतं आपलं इकॉनॉमिक बॅलन्स होतं आणि इकॉनॉमिक बॅलन्स जर व्यवस्थित असेल तर आपल्या याच्यामध्ये आर्थिक मंदी येत
नाही. इकॉनॉमिक बॅलन्स जर इम्प्रॉपर असेल तर आर्थिक मंदी निश्चित असते. देन लोकल रिसोर्सेस कॅन बी यूज्ड. शक्यतो करून बाहेरचे जे काही रिसोर्स असतात तर ते वापरू नका. जे आपले लोकल रिसोर्स असतात तर त्याचाच वापर करण्याचा प्रयत्न करा. मग कच्चा माल असेल किंवा तुमची जमीन असेल, पाणी असेल, तर जे तुम्हाला जे काही गोष्टी उपलब्ध आहेत, त्याला आपण स्रोत म्हणतो. तर आपल्या लोकल लेव्हलला जे असतील तर त्याच तुम्ही जास्तीत जास्त यूज करण्याचा प्रयत्न करा. देन राईज पर कॅपिटा इन्कम. जे तुमचं पर कॅपिटा इन्कम आहे तर ते वाढवण्याचा प्रयत्न करा. पर कॅपिटा इन्कम वाढलं तर तुमचं दरडोई उत्पन्न असं आपण त्याला म्हणतो, तर ते जर उत्पन्न वाढलं तर तुमचं राहणीमानाचा दर्जा त्याच्यावरून वाढत असतो. त्यानंतर तुमचं बॅकग्राऊंड तिथं स्ट्रॉंग होत असतं. इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी तिथं येत असते. आणि इम्प्रूव्ह लिव्हिंग स्टँडर्ड. जर राईज इन पर कॅपिटा इन्कम असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग वाढत असतं. मग स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग मध्ये तुमचं राहणीमान असेल, तुमचं खाणं पिणं असेल, त्यानंतर तुमच्या जे काय ह्याच्या गोष्टी असतात एंटरटेनमेंटच्या, त्याच्यामध्ये तुम्ही तिथं सहभाग घेणं. देन इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं दुसऱ्यावरती अवलंबून राहता कामा नये. उद्या जर तुम्हाला बिझनेस एक्सपान्शन करायचं असेल तर कर्ज घेता कामा नये. कुठल्याही कर्जाशिवाय तुम्हाला बिझनेस एक्सपान्शन करता आलं पाहिजे. तुम्हाला जर कच्चा माल जास्त गोडाऊनला स्टोअर करायचा असेल तर कर्ज घेता कामा किंवा उसणं किंवा मदतीचा हात कोणाकडून घेता कामा नये. तर तुम्ही स्वतः इकॉनॉमिकली इंडिपेंडन्स असला पाहिजे. तुम्हाला आज 10 लाखाचा माल पाहिजे, तुमच्याकडे आज 10 लाख रुपये पाहिजे, लगेच 10 लाख रुपये द्यायचे आणि लगेच माल घ्या. तर अशी तुमची तिथं अवस्था पाहिजे. जसं तुम्ही गाड्या नाही गेल्या करता की गाडीवाला गाडी देत नाही, तुम्ही तिकडे कर्ज काढा, बँक लोन काढा, काय काढायचं काढा, पहिलं 10 लाख रुपये द्या आणि मग गाडी घेऊन जा. तर तसं तुम्ही तुमच्याकडे ते पाहिजे, इतरांच्याकडे न माग. त्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंट. आता एंटरप्रिनरशिप मध्ये तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्ये तुमचा जो एक्सपान्शन रिलेटेड असेल, स्किल लेबर्स असतील, ज्या काय गोष्टी असतात विकासात, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या एंटरप्राइज मध्ये असणं आवश्यक आहे. देन इफेक्टिव्हनेस ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग. आता आपल्या एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग जर आपण दिलं तर त्याची इफेक्टिव्हनेस काय, कार्यक्षमता काय, तर त्याच्यामध्ये पहिला आहे एंटरप्रिनर क्वालिटी अँड मोटिवेशन. आपल्या उद्योजकतेची क्वालिटी ही वाढण्यास मदत होते आणि त्याचबरोबर प्रेरणा आपण तयार करू शकतो त्यातून. आणि टू मोटिवेट और मेक अ स्टिम्युलाय टू अदर दॅट वन हेल्प फॉर डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी और दॅट वन सपोर्ट फॉर द ग्रॅज्युअल ग्रोथ. जे काय तुमचं ग्रॅज्युअल ग्रोथ होत असेल त्याला सपोर्ट देण्यासाठी आपल्याला ह्या जे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत तर ते मदत करू शकतात. तुमच्यामध्ये चांगल्या क्वालिटी तयार होऊ शकतात. तुम्ही जर ट्रेनिंग घेतलं तर नो हाऊ likewise question you clear there. Then capacity of enterprise launching and resource mobilization. ह्याच्यामुळे तुमच्या जे एंटरप्राइजचं लॉन्चिंग कॅपॅसिटी आहे तर ते वाढत असते. मग तुम्ही त्याच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग होता. आणि रिसोर्स मोबिलायझेशन, तुमच्याकडे जे लोकल रिसोर्स असतात तर ते मोबिलाइज करण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी तुम्ही तिथं तत्पर राहता. देन प्रॅक्टिकल मॅनेजमेंट स्किल. तुमच्याकडं जे काय नॉलेज असेल तर ते प्रॅक्टिकल नॉलेज अतिशय गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिकल नॉलेज त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे हाऊ टू मॅनेज ऑल द थिंग्स प्रॉपरली मीन्स प्रॅक्टिकल मॅनेजमेंट स्किल. त्याच्यामध्ये लेबरचा वापर कसा करायचा, 7च लेबर आहेत पण त्यांच्याकडून 11 लेबरचं कसं काम करून घ्यायचं, 7 लेबर कडून तुमचं 1 टन प्रोसेस असेल तर ते टनापर्यंत कसं न्यायचं, ऑल दिस थिंग्स त्याला आपण प्रॅक्टिकल मॅनेजमेंट स्किल म्हणतो. तर ते तुम्हाला त्या फील्ड वरती करता आलं पाहिजे. म्हणजे फक्त मनात आणून ते चालत नाही, तर ते फील्ड वरती करणं गरजेचं आहे. सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टू सोसायटी. तुमच्या सोसायटीमध्ये जे रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्हाला जबाबदारीची जाणीव असणं किंवा त्याची एक भावना असणं अतिशय गरजेचे आहे. तर ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला ह्या सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ह्या दाखवून दिल्या जातात. म्हणजे तुम्ही इथं फक्त कच्चा माल आणला आणि त्याच्यावरती प्रक्रिया केली, माझं काम झालं असं न म्हणता तुमची जबाबदारी आहे की जोपर्यंत तो माल बाजारात जाऊन तो कस्टमर खरेदी करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सगळ्यांची जबाबदारी असते. ॲबिलिटी टू फॉर्म्युलेट बिझनेस प्लॅन. तुम्हाला या ट्रेनिंगमुळं तुम्हाला बिझनेस प्लॅन असतात वेगवेगळे, तर ते फॉर्म्युलेट करणं, तयार करण्यासाठी मदत होते. ॲबिलिटी इन अंडरस्टँडिंग द प्रोसेस अँड प्रोसिजर्स ऑफ सेटिंग अप अँड एंटरप्राइज. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक समज निर्माण होते की त्यातून एक तुम्ही प्रक्रिया किंवा एक प्रॉपर प्रोसिजर सेटिंग अप करता की ज्याच्यामधून तुमचा एंटरप्राइज हा रन होत असतो. देन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, प्रोसेस ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. आता प्रोसेस ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 टाईपच्या लेवल आहेत. एक कम्युनिटी लेवल
की ज्यामध्ये तुम्हाला 3 स्टेजेस आहेत आणि एक इंडिव्हिज्युअल लेव्हल. आणि इंडिव्हिज्युअल लेव्हलमध्ये तुम्हाला बऱ्याच स्टेज आहेत. पण ही जी स्टेज आहे कम्युनिटी लेव्हलची, तर ही तुम्हाला मॅक्सिमम एक्झाममध्ये विचारली जाते. तर त्याला आपण एंटरप्रेन्युअरल सायकल म्हणतो. ह्याच्यामध्ये सपोर्ट फेज, स्टिम्युलेटरी फेज आणि सस्टेनिंग फेज या 3 फेजेस आहेत. ह्याला आपण एंटरप्रेन्युअरियल प्रोसेस सुद्धा म्हणतो आणि फेजेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असं सुद्धा म्हणतो. मग तुम्हाला कसा एक क्वेश्चन विचारला जाईल, प्रोसेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ऍट कम्युनिटी लेवल किंवा फेजेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. तर फेजेस म्हणलं तर तुम्हाला किंवा कम्युनिटी लेवलच्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणलं तर तुम्हाला या 3 गोष्टी तिथं लिहाव्या लागतील. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या एंटरप्रेन्युअरल फेजेस हे आपण बघूया. आणि तुमच्या क्लासमध्ये टोटल 160 स्टुडंट आर रजिस्टर but only 64 students are present here. So you be careful regarding your attendance and remaining students should inform for attending the lecture because that one is very dangerous for you because hereafter each one student आता जर फर्स्ट त्यांची एक्झाम जर तुम्ही बघितली तर 17 विद्यार्थी डिबार केलेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल आता मी रिझल्ट टाकतोय, तुम्ही हे अटेंडन्स वगैरे आहे तर ह्याच्यामुळं काय परिणाम होतो, तर तो परिणाम आता बघा की आपला रिझल्ट बघितल्यानंतर आता मी टाकतोय ग्रुपवरती आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त नाव चेक करायचं, तुमचा काय रिझल्ट बदलणार नाही, त्याच्यामध्ये तुमचा मार्क बिर्क एक सुद्धा वाढणार नाही. आणि जर असा कोण असला मला शंका आहे माझे मार्क मला कमी पडले तर अशा विद्यार्थ्यांचे रिपोर्ट हे विद्यापीठाला जाऊन तुमची लेखी परीक्षा ही होणार आहे. त्यामुळं जर कोणाला काय शंका असेल तुम्हाला फक्त रिझल्ट तुमचं नाव तुम्ही जी एक्झाम दिली ती एक्झाम दिलेली आहे का, त्याच्यामध्ये आता तुमचा एसडीएसचा पेपर आहे म्हणजे माझा एसडीएस नव्हता पण त्यात नाव आलं आणि मी फेल दिसतोय त्याच्यामध्ये, अशा शंका फक्त विचारायच्या. मला ह्याला एवढं मार्कच पडलं, मी ह्यात नापास कसा झालो. तर तुमचा जर काय शंका असेल तर तुम्ही तुमचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर आपल्या ह्या ग्रुपवर टाकायचा. पर्सनल कोण बघत बसणार नाही, तुम्ही काय पंतप्रधान आमदार खासदार कोण नाही सर, त्यामुळे कोण तुमचं बघत बसणार नाही. मी डिलीट मारून टाकणार, ब्लॉक करून टाकणार नंबर. त्यामुळे तुमचं जे काय असेल तुमची अडचण तर त्या ग्रुपवर फक्त टाकायची. माझं नाव नाही, त्या विषयाला मी अटेंड घेतलेला तर तिच्यात नाव नाही आलं, त्या विषयाला मी ग्रेडला होतो त्यात नाव नाही आलं, तर ह्या गोष्टी तिथं फक्त नमूद करा. मी आता टाकतो विथ इन्स्ट्रक्शन. तर त्याला काय सूचना आहेत तर ते इन्स्ट्रक्शन वाचायचे आणि मगच ती फाईल डाउनलोड करायची आणि मगच बघायची आणि काय टाकायचं ते टाका तुम्ही. परत ते एक्झाम देणारे किती पास होतात ते पण कळल. आणि कोणाला शंका असेल की मला एवढे मार्क पडणार होते म्हणते की परत परीक्षेला अभ्यास चालू करायचा तुम्ही आणि परत ती एक्झाम द्यायची सगळी. कुठं कुठं शंका असेल तर ते सगळे पेपर द्यावे लागतील. ओके, नाव आय स्टॉप दिस meeting for further process. Okay, thank you for participating here and attending the meeting.